अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जी.आर. काढून मदत देण्यासाठी 2,920 कोटी मंजूर केले आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. जून ते ऑक्टोबर 2024, माहे, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महसूल व वन विभागांतर्गत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. तर आपण शासन निर्णयामध्ये पाहू शकता की जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विविध शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 2,920 कोटी 57,50,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा, सुरुवातीला जून ते ऑक्टोबर 2024 कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे शेतपिकाच्या नुकसानीकरता वितरित करावयाचा निधीचा तपशील. यामध्ये बघा, विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये, जिल्हा जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर व लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड. प्रस्तावाचा दिनांक बघा, जालना, हिंगोली, नांदेड, बीडमध्ये 7/10/2024 व प्रस्तावाचा दिनांक जिल्हा धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी 8/10/2024, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर 14/10/2024, तर परभणी 14/10/2024 व तसेच बीड 17/10/2024 प्रस्तावाचा दिनांक व लातूर 14/10/2024 व हिंगोली 23/9/2024. यानंतर पुढील यामध्ये पुढे वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा ऑगस्ट 2024, ऑगस्ट 2024, सप्टेंबर 2024, वर्धा ऑगस्ट 2024, गडचिरोली ऑगस्ट सप्टेंबर 2024 असा हा कालावधी आहे. व चंद्रपूर ऑगस्ट सप्टेंबर 2024, वर्धा सप्टेंबर 2024 असा हा नुकसानीचा कालावधी आहे. यानंतर आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली असे हे विभाग आहेत. यामध्ये असे एकूण ही रक्कम देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे